नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जो कापूस भाव चढलेला आहे 10,000 जवळ गेलेला आहे. कुठं हिंगणघाटला तर 10,1100 सुद्धा भाव चालू आहे. 10,070 लागला आहे एका शेतकऱ्यांना हिंगणघाटला. तर अशाप्रमाणे भाव चालू आहे. पण शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्याला आधीच हा भाव 6,000 जेव्हा गठण होते तेव्हाच व्हायला पाहिजे होता. आता शेतकरी मित्रांनो, हे व्यापाऱ्यांचे स्टॉक संपलेले आहे गठणाचे आणि गठणांची मागणी आहे, म्हणून यांनी कापूस चांगल्या प्रतीचा आपल्या म्हणून यांनी कापूस चांगल्या प्रतीचा त्यांना मिळावा म्हणून भाव वाढवले आहे. तर याच्यामध्ये व्यापाराचे खरे तर फायदा समजावा. कारण शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या शेतकऱ्यांकडे कापूस होता 6,000 गठण भाव होता, तरी सुद्धा यांनी कापूस बाजारभाव दाबून ठेवले, वाढवले नाही. आणि आता सर्व नील झाल्यावर आता 10,000 10.5 असा कापूस भाव चालू आहे. तर याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्यापाऱ्याचाच फायदा आहे. आता ज्यांनी आतापर्यंत कापूस ठेवला त्यांना हा भाव मिळणार, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कापूस विक्री सर्व झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हेच एक म्हणणं आहे की कापूस गठण जेव्हा 6,000 होता तेव्हा आपल्याला 8,000 भाव चालू होता. तेव्हाच शेतकरी मित्रांनो, कापूस गठण्याच्या सूत्रानुसार बघतो म्हणलं तर तेव्हा भाव आपल्याला 9,500 अशासारखा मिळायला पाहिजे होता. तर हे सप्लाय डिमांडचा खेळ चालते शेतकरी मित्रांनो, व्यापाऱ्यांचं बिझनेस करतात ते, पण इथे आपलंच नुकसान होते. तर अशा प्रकारे हा भाव आता चालू आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे भाव वाढण्याचे कारण हेच आहे शेतकरी मित्रांनो, व्यापारींचं आता गठणाला मागणी आहेच मार्केटमध्ये. तर आता गठणाला मागणी आतापर्यंत का आहे? कारण शेतकरी मित्रांनो, हे इराण आणि अमेरिकाचा अजून समझोता बरोबररित्या झालेला नाही, व्यवस्थितरित्या अजून काही झालेलं नाही. त्यांचं मिसाईल अटॅक हे ते चालूच राहते इराणचं, आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर कब्जा इराणचाच आहे. म्हणून त्यांच्यानुसार ते जलवाहतूक त्यांच्या मित्र देशांना करू देतात. तर आपण पण त्यांचे मित्र देश आहोत. आणि हे चीन, बांगलादेश इकडचे जे आपले शेजारचे देश आहे, हे ब्राझील इकडून कापूस खरेदी करण्यापेक्षा आपल्याकडून करताय, म्हणून कापूस गठण्याला भाव आहेच. आणि शेतकरी मित्रांनो, हा भाव आधी पण होता. 6,000 गठण होता आपलं, तेव्हा पण होता. पण हेच शेतकरी मित्रांनो, जे कॉर्पोरेटमध्ये बसलेले आहे, त्यांच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव मिळण्यात अडचण होते. हीच माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.